नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ट्रॅव्हल सिरीजमध्ये। या सिरीजमध्ये आपण जाणार आहोत कर्नाटकमध्ये। कर्नाटकातील सगळे ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आपण फिरणार आहोत। टोटल 6 दिवसांची ट्रिप आहे। फार धमाल येणार आहे। आता सकाळचे वाजलेले आहेत 6। आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे। आता आम्ही फक्त गाडीसाठी वेट करतोय, मग आम्ही तिथून निघणार। चला मग सुरुवात करूया। किती वेळ काय टायमिंग काय दिलं तर तुम्हाला आलायसा किती वाजता? लगेच तुम्ही पोचून यायचं आहे। लगेच ते गाडीच्या सीटच्या खाली जाणार। अनुजा गणपती बाप्पा फायनली आपण आपल्या पहिल्या स्पॉटला पोहोचलो, जो आहे इब्राहिम रोजा फोर्ट। इब्राहिम रोजा, रोजा म्हणजे कबर, याला अली रोजा या नावानेही ओळखले जाते। इब्राहिम रोजा यांचं बांधकाम 1627 मध्ये झाले। त्यात इब्राहिम आदिलशाह II आणि त्याची पत्नी राणी ताज सुलताना यांची कबर आहे। राणी ताज सुलताना यांचे थडगे बांधण्यासाठी या इमारतीचे बांधकाम केले गेले होते। या इमारतीची रचना पर्शियन वास्तुविशारद मलिक संदल यांनी केली। या इमारतीत इब्राहिम आदिलशाह, त्याची पत्नी, त्याची 2 मुलं, त्याची आई आणि मलिक संदल यांच्या कबरी आहेत। दरबार भरत असेल इथं आली मीटिंग असेल। काय मीटिंग रूम आहे? मम्मी तसं दिसतंय। राजवीर काय बोलतोय? इथं मीटिंग रूम असेल त्यांची। कारण एवढी जागा तिथं काहीच नाही। आपल्याला बघायचे आणि 4 वाजता विजयपुरातून निघायचं आहे। आलमटी डॅमला थांबायचं आहे आणि ते आलमटी डॅमला संध्याकाळी बघायला सनसेट तिथला चांगला आहे। ते सगळं बघून संध्याकाळचं तिथेच थांबायचं आज आणि मग उद्या सकाळी आपण तिथून लवकर निघणार आहोत। चला, प्रिन्सिपल सरांनी सांगितलं तसं करा। चला, इब्राहिम रोजा फोर्ट बघून पूर्ण झालेला आहे। तर आता आम्ही आलोय गोल घुमट बघायला। तर त्याआधी आम्ही जरा पेटपूजा करणार, कारण पोरांना पण खूप भूक लागलेली आहे। तर आधी पेटपूजा करणार आणि मग पूर्ण गोल घुमट बघणार। अशा प्रकारे आमची पेटपूजा झालेली आहे। तर आता आम्ही आज सरळ गोल घुमट बघण्यासाठी चाललोय। एक गाईड हायर केलेत, तर आम्हाला इथली ते पुरेपूर माहिती देणार आहेत। देखिए, मेरा नाम है श्रीधर, लोकल गाइड। ठीक है सर, आपको मालूम है पहला हमारे सिटी को पहला क्या बोलता था सर? विजापुर और बीजापुर। अभी ऑफिशियली विजयपुर हो गए सर। क्या को बोले तो हमारा पीछे शासन में आदिलशाह हुक्म में 16 सेंचुरी में इस सिटी का नाम था सर विजयपुर। इस तरह से हमारा कर्नाटक गवर्नमेंट 2040 को गिर बैठा पे पुराना का नाम विजयपुर नाम रखे सर। ये देखिए सर, विजयपुर 6 to 10 सेंचुरी तक यहाँ पे हिंदू रूलिंग था। कल्याणी चालुक्यास, ठीक है, बादामी चालुक्या या बादामी चालुक्यास अलग सर, ये कल्याणी चालुक्यास ये रूलिंग अलग है सर। उनका हुक्म खत्म होने के बाद में हमारे कर्नाटक में यहाँ पे बहामन हुक्म चालू होते सर, बीदर, गुलबर्गा और गोलकोंडा में। हम लोग को 6 to 10 सेंचुरी तक यहाँ पे हिंदू रूलिंग था, कल्याणी चालुक्यास। कुछ टाइम से देखिए हमारा बीजापुर में पत्थर मिले, और देखिए हमारा बीजापुर का लोकल स्टोन, इसको बोलते हैं बेसाल्ट स्टोन। बेसाल्ट बोले तो बहुत हार्ड और बहुत गटमट रहते हैं। और देखिए आप बोल रहे थे ना, यहाँ पे इंटरलॉकिंग सिस्टम खासा दिख रहा है। यहाँ पे एग्जाम्पल देखिए, आपको लेफ्ट हैंड राइट में 2 पिलर दिख रहे हैं ना, वो मिडल में ऐसा जेंट है, मिडल खासा में। बोले तो क्या तो अर्थक्विक, भूकंप होने बाद में एकदम बिल्डिंग हला को एकदम ऐसा नहीं कर सकते। देखिए 450 ईयर चल रहा है, अभी तक एक पत्थर भी यहाँ पे नीचे नहीं गिरा मैंने। कुछ टाइम से कैसा था, अभी तक बिल्डिंग भी अच्छा से। हाथी बाग रहे देखिए यहाँ पे पत्थर, ये साइड में देख लो, आपको मालूम होता है। गोल गुंबजची जी इमारत आहे ही 7 माळ्याची इमारत आहे आणि इथे एकदा आवाज दिला
की टोटल 12 वेळा आपल्याला आपला आवाज ऐकायला येतो. आता सध्या वीकेंड असल्यामुळे भरपूर गर्दी आहे, तर इको साऊंड आपल्याला ऐकू येणार नाही. इमारत में हमें यहाँ पे खड़े हैं ना, उसको बोलते हैं जामिया मस्जिद. लोकल पीपल बोलते हैं उसको जुम्मा. एवरी फ्राइडे उनका विशेष प्रेयर रहता है ना, इस तरफ से जुम्मा बोलते हैं. और देखिए मैं बोल रहा था टोटल 9 किंग यहाँ पे रूलिंग किया ना. ये जामिया मस्जिद बनने वाला सुल्तान है 5वां राजा, उसका नाम था अली आदिल शाह फर्स्ट. उन्होंने 1565 में प्रारंभ किया मैडम मस्जिद. और टोटल 9 सुल्तान है बिल्डिंग ये पूरा कम्प्लीट किया मैडम. एट ए टाइम यहाँ पे 10,000 की ज़्यादा पीपल लोग बैठ को प्रेयर रोज़ नमाज कर सकते हैं. क्या हर एक जन एक जगह पे? ओके. और ये पेंट कब कितने साल पुराना है ये? 500 ईयर्स. 15th सेंचुरी. प्रेयर करता था. देखिए उस टाइम से देखिए सर डिस्टेंस मेंटेन्स. ठीक है, मैं ऐसा हाथ लगा तो आपको हाथ नहीं लगा सकता. इसको बोलते हैं इस्लाम में मुसल्ला. मुसल्ला बोलते सर. देखिए उस टाइम से देखिए प्रेयर करने का प्लेस ऐसा बैठने का. ऐसा मैं ये करूँ तो देखिए मेरा सिर यहाँ पे पड़ता सर. उस टाइम से उनका सिर लगाते थे यहाँ पे. बोले तो देखिए उस टाइम से उनका वेट कैसा था, उनका हाइट कैसा था, हमको ये पेंटिंग देते थे. गोल्डन पेंट. हाँ उस टाइम से हाइट वेट. और देखिए आप ऐसा करें तो हाथ नहीं लगाते. डिस्टेंस मेंटेन. मित्रांनो, जामा मस्जिदमध्ये औरंगजेब बादशाह जो होता त्याने आपली एक निशाणी म्हणून इथे एक इमारत बांधली आहे. त्याला त्याने नाव दिले औरंगजेब गेट. बापरे, इथे भरपूर गरमी आहे आणि तशीच गर्दी वाढत आहे. जसं जसं दुपार होत चालली तशी तशी इथे गरमी वाढत चालली आहे. आता आम्ही आलो आहे जामा मस्जिद बघितलं आहे, आता आम्ही आलो आहे 12 कमान बघण्यासाठी. इमारत को बोलते हैं हमारा पीपल, मिर्ज़ापुर पीपल हो 12 कमान. बट एक्चुअली इसका पुराना का नाम है अली रोजा. सर अली रोजा बोले तो हमें गोल गुंबद देखे है ना, उनका बेटा अली आदिल शाह सेकंड, उनका रॉयल फैमिली उनको यहाँ पे दफन किया. देखिए उनका सपना था. मेरा पिताजी तो बहुत बढ़िया गोल गुंबद बिल्डिंग कंस्ट्रक्शन किए. मेरा पिताजी का थोड़ा हाइट बनने का उनका सपना था. बट हमारा बीजापुर का आदिल शाह का अनकम्प्लीट बिल्डिंग ये अली रोजा. तर फायनली दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही पोचलोय अलमती डॅमला. वा काय नजारा आहे इथला. वा वा वा. तर मित्रांनो, ट्रिपचा पहिला दिवस संपलेला आहे. खूप धावपळ झालेली आहे आणि आता मी आलेलो आहे अलमती डॅम जवळ. आता मी अलमती डॅम पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती एक कृष्णा मयूर नावाच्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. अलमती डॅम स्पष्ट दिसतो. आता जर रात्रीची वेळ तर क्लिअर म्हणजे दिसत नाहीये,
बट उद्या सकाळचा जो शॉट असेल तो फारच सुंदर. म्हणजे लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, नक्की व्हिजिट करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूयात पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.